नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आज आलो आहे हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये. बघा, ह्या आपला हरभऱ्याचा प्लॉट आहे, जॅकी 9218. आणि या प्लॉटला आजच्या तारखेत झालेल्या 43 दिवसाचा कालावधी पूर्ण. आणि ओलीत पण चालू आहे शेतकरी मित्रांनो, तिसरा फेर चालू आहे. आपलं अर्ध शेत ओलीत झालेलं आहे आणि अर्ध शेत ओलीत झाल्या लगेच आपण फवारणी घेतली, कारण की ओलावा सुकला नाही पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण तिसरी फवारणी का घेतली तर हे आपण बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल शेतकरी मित्र, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला. तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो. बघा शेतकरी मित्रांनो, आता आपला हा चना आहे जॅकी 9218. मी पहिली फवारणी मारली, दुसरी फवारणी लगेच घेतली. माझे व्हिडिओ पण आहे चॅनलवर. आणि आता तिसरी फवारणी आहे आपली. तिसरी फवारणी का का आवश्यकता आहे बघा. आता आपण पाणी दिलं, शेवटचंच पाणी समजा हे. आता नंतर पाणीची काही आवश्यकता नाही आहे. जर आवश्यकता पडली तर केव्हा पडेल, घाटेभरण अवस्थामध्ये ते 2-2 तासाचे शिप. कारण की जर टेम्परेचरमध्ये वाढ झाली तेव्हाच पडेल. तर जर थंडी पडली समोर तर काही आवश्यकता नाही आहे. तर आता आपलं पाणी चालू आहे, तिसरा फेर. तर एकट दुक्कट फुल सुटले होते. 37-38 दिवसाचा कालावधी होता आपला हरभरा. इथली वाढ नव्हती झाली होती तेव्हा, याच्यापेक्षा कमी होती. आणि फुल पण नव्हते इथले. तर आता बघा, बरेचसे फुलं दिसतात आपल्याला. हे बघा, आणि ओल अजूनही कायम आहे. आणि फूल आता आपलं झाड कसं होत आहे, फूल घेऊन वाढ करत आहे. हे बघा, एका डांगीला फूल बघा किती आले. हे बघा, 1, हे 2, 3, 4, 5, 6, 7, अशी आता 7ची सिरीज लागलेली आहे आपल्या झाडाला. आणि इथे नाही का, आता घाटा पण पकडून राहिलेला आहे. बघा, बारीक घाटा आहे इथे अंदर, हे ह्या याला. तर आता ही फवारणी, याच्या मागचं उद्दिष्ट काय कारण आहे तर बघा, आपण टिल्ट बुरशीनाशक घेतलेलं आहे, आपण पाणी दिलेलं आहे. जर पाण्यामुळे काय होते, 4.5 तासाची शिप आहे आपली. अर्धा घंटा मी वाढवला होता शेतकरी मित्रांनो, कारण की पाणी कमी पडत होतो. तर 4.5 तासाची शिप आहे. तर पाणी दिल्याने काय होते, जमीन थोडीशी दलदल होते, म्हणजे नरम होते. तर नरम झाल्याने काय होते, याच्या मुळ्या ढिल्या होतात झाडाच्या. तर बुरशी येते पाण्यामुळे. आणि जमिनीपासून जर आपले हरभरा पीक जर थोडेसे वेगळे झाले, ढिल्या जर झाल्या, तर मर रोग येण्याची शक्यता आहे, बुरशी येण्याची शक्यता आहे. पाणी जर साचलं असेल, कुठे पाणी साचतं, कुठं पाणी नाही साचत, आणि वाढी अवस्था राहते तेव्हा फुल धरून, तर बुरशी येत असते वातावरणानुसार. आणि थंडी पण पडते. तर त्यामागचं कारण टिल्ट आहे शेतकरी मित्रांनो. आणि जर कड्याकाची थंडी पडली, फुलावरही बुरशी येते, दवबिंदू पडतो का नाही. तर आपण टिल्ट घेतलेलं आहे. 16 लिटर पाण्यामध्ये 20 ml. आणि दुसरं कंटेनर आपलं इसाबियान. इसाबियान काय करणार आहे, आता आपला हरभरा झालेला आहे 43 दिवसाचा कालावधी पूर्ण. तर या कालावधीमध्ये आपल्या हरभऱ्याची वाढ होणार. आता इथून फुलांची संख्या वाढणार आपल्या हरभऱ्याला. आणि हे इसाबियान काय करणार, याच्या मुळाची वाढ करणार. आणि जे काही कळी सुटण्यास मदत करणार. आणि त्याच्यासोबत घेतलेलं आपण 12-100 खत, जे काही कळी सुटलेली आहे
ते फुलामध्ये लवकर कन्वर्ट होणार आणि घाटा जर पकडला ते घाटा भरणीस मदत करणार 12-0. तर असा सर्वांगीण विकास होणार शेतकरी मित्रांनो. आणि इमॅमॅक्टिन बेंझोएट ही अळी जर आली, अळीपासून संरक्षण करणार आपल्या पिकाचं. तर याच्यासाठी आपण तिसरी फवारणी घेतलेली आहे आणि हीच अवस्था आहे. या अवस्थेमध्ये पाणी दिल्यानंतर तिसरी फवारणी आवश्यक आहे. आणि फवारणी आपण तुम्हाला मी दाखवलीच आहे, शॉर्ट व्हिडिओ टाकलेलाच आहे. तर अजून एकदा पाहून घेऊ आपण फवारणी. बघा औषध कसे मिक्स केलेले आहे मी. चला तर आपण जाऊया. तर औषध पूर्ण जे काही आपण कंटेंट फवारणीसाठी आणतो हे वेगवेगळे मिक्स करावं. आता आपल्या हरभऱ्याची वाढ जोमाने होणार आणि वातावरणही पोषक आहे शेतकरी मित्रांनो. तर अशा रीते आपण कंटेंट घेतलेलं आहे आणि फवारणीचं नियोजन घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो. आता तुम्ही पण सांगा तुमचं नियोजन कसं आहे, व्यवस्थापन कसं आहे, पाणी नियोजन सांगा. कारण की मी माझा अनुभव सांगतो शेतकरी मित्रांनो. तर टिल्ट हे बुरशीनाशक 5 ml मी जास्त घेतलेलं आहे कारण की हरभरा वाढलेला आहे. तर बघा अशा पद्धतीने मी औषध मिक्स केलेलं आहे शेतकरी मित्रांनो. हे बघा चारही कंटेन वेगवेगळ्या याच्यात मिक्स केलेलं आहे आणि चारही कंटेनमध्ये 1-1 लिटरचं माप घेतलेलं आहे आणि 15 पंपाचं औषध तयार केलेलं आहे मी. आणि फवारणीसाठी पाणी केव्हाही शुद्ध आणि थोडंसं जर गढूळ पाणी असेल तर तुम्ही याच्यात लिंबूचा वापर करू शकता. तर पाणी थोडं शुद्ध होईल म्हणजे पाण्याचा pH वाढेल. पोटॅन्शियल हायड्रोजन असं त्याचा pH वाढेल शेतकरी मित्रांनो. तणनाशकासाठी नक्की वापरा लिंबू आणि कीटकनाशकासाठी वापरले तर उत्तम होईल. अशा पद्धतीने आपण औषध आणून कंटेन आणून मिक्स करून आपली फवारणी चालू आहे शेतकरी मित्रांनो. आणि हरभरा बघा हरभऱ्याची वाढ ही चांगल्या रीते होत आहे. 43 दिवसाचा कालावधी आहे. 15 इंची सुया आहे. वाढही भरपूर झाली आहे आपल्या हरभऱ्याची. वाढ झालीच पाहिजे. वाढ नाही झाली तर फुलं कमी लागणार, उत्पादनात घट येईल. वाढ जर झाली उत्पादन नक्की वाढणार. आता जरी आपलं हे नियोजन परफेक्ट असलं, या नियोजनाला निसर्गाची थोडीशी वातावरण थोडंसं पोषक पाहिजे नाही का, तेव्हाच कुठं आपला फवारणी सक्सेसफुल होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थंडी ही सारखी असली पाहिजे, कमी जास्त थंडी नसली पाहिजे. जर कडेकाची थंडी जर आली, आता शेतकरी मित्र कमेंट करतात 65 दिवसाचा हरभरा आहे, फुल आहे, पाणी द्यावं का, पाण्याची काही आवश्यकता नाही आहे. आणि त्या कालावधीमध्ये जर थंडी आली कडाक्याची तर फूड जळतात. तर त्या पिरियडमध्ये तुम्ही 2-2 तासाची शिफ्ट देऊ शकता किंवा सोयाबीनचं फुटार पेटून ढुपट लावून म्हणजे शेतामध्ये ढुपटाचं तरंग असं तयार करून त्यानेही गरमाट राहते, फुलाची कळी जळणार नाही. तर असं जर नियोजन केले तर काही ना काहीतरी आपल्याला फायदा होतोच. शेवट आहे निसर्गाचं वातावरण. आता आपल्या हरभरा पिकाने ब्रांचेस केलेले आहे. बूड बघा, हे बघा एकच झाड आहे, ब्रांचेस बघा बुडापासून किती फुटवे फुटले याला आहे. आता हे झाड बघा, याला बघा किती फुटले जाग्यावरूनच आहे. तर अशा पद्धतीने आपली फवारणी चालू आहे शेतकरी मित्रांनो. तर कशी वाटली आपली माहिती, नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. तर तुम्ही कोणते कंटेंट फवारणार आहे हरभरा पिकावर, जॅकी 9218, आणि तुमचा हरभरा किती दिवसाचा कालावधी आहे नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.